नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. बेंगळुरू इथून की जिथे आज जी भारताची आयटी राजधानी आपण म्हणतो, इतका पाऊस झालाय की तिथली दृश्य मुख्य माध्यमामध्ये येत आहेत. तिथून प्राध्यापक नीरज हातेकर सर हे आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सर हे अझीम प्रेमजी विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत आणि सरांनी आज दैनिक अॅग्रोवन मध्ये एक लेख लिहिलाय, महाराष्ट्र प्रगत नव्हे एक गरीब राज्य. आणि त्याच्यासाठीचा जो आधार आहे तो नॅशनल सॅम्पल सर्व्हे पिरियॉडिकली. सर हे आधी आपण स्पष्ट करू की नॅशनल सॅम्पल सर्व्हे ही सरकारी आस्थापना आहे आणि जेव्हा जेव्हा सरकारला कुठल्याही विषयामध्ये काही सर्वे हवे असतात किंवा ते स्वतःहून काही गोष्टीचं सर्वेक्षण देशभरामध्ये करत असतात, जसं अपारंपरिक क्षेत्रामध्ये काय चाललं आहे किंवा रोजगार निर्मिती किती होते आहे किंवा ग्रामीण भागातली गरिबी किती होते आहे. तर हे एकदा आपण स्पष्ट करू. आणि सरांनी आज जो लेख लिहिलाय तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आशा आहे की बऱ्यापैकी त्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि त्याहून अधिकची गोष्ट अशी की महाराष्ट्र हे जर खरोखरच प्रगत आहे असं पण मानतो, पण तसं ते प्रगत राज्य नसून सरांनी केलेल्या मांडणीनुसार आणि अर्थात त्याचा आधार राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचा NSSOचा आकडेवारीचा आधार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण 9.55% म्हणजे 100 पैकी 9.55 लोक हे गरीब आहेत असं मला आता लक्षात येतंय. देशाच्या सरासरीपेक्षा ते जास्त आहे. आणि बिहारमध्ये हे प्रमाण 6.35% आहे, तर उत्तर प्रदेशामध्ये 6.80% आहे. याचा अर्थ बिहार आणि उत्तर प्रदेश ह्या दोन्ही राज्यात ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी दारिद्र्य आहे. ह्या दारिद्र्याच्या आकडेवारीवरती सर आपण विस्ताराने बोलू, पण NSSO संदर्भामध्ये एकदा प्रेक्षकांना आपण सांगितलं की मग पुढे जाऊ. NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन ही जी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन हे जे केंद्र सरकारचं खातं आहे या खात्याखाली येते. आणि अनेक गोष्टींवर जी आकडेवारी शासनाला लागते, सर्व्हेज लागतात. उदाहरणार्थ शेती क्षेत्रात काय चाललेलं आहे याचे सर्व्हे दर 5 वर्षांनी होतात, किंवा रोजगार बेरोजगारीचं काय चाललंय ज्याला पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे म्हणतात, तो तर दर 4 महिन्यांनी येतो आपल्याकडे. त्याचे सर्व्हे येतात. म्हणजे बेकारी किती आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये लोकांना किती रोजगार मिळतो, त्यांना उत्पन्न किती मिळतं. नंतर असंघटित क्षेत्रातला सर्व्हे दरवर्षी येतो. तसाच NSSOचा कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्व्हे म्हणजे उपभोग खर्चाचा सर्व्हे. आणि भारतामध्ये दारिद्र्याची जी मोजमाप असतं ते केवळ आणि केवळ या सर्व्हेच्या डेटावरच अवलंबून असतं. याच्या पूर्वी खरं तर दर 5 वर्षांनी सर्व्हे येतो कन्झम्पशन एक्सपेंडिचर. आणि काही लाख कुटुंबांमध्ये विविध गोष्टींमधून त्यांचा खर्च होतो. महिन्याभरात किती खर्च होतो हा काढला जातो. म्हणजे भाजीवर किती खर्च झाला, साखरेवर किती खर्च झाला, शिक्षणावर किती झाला, ह्या सगळ्या वर्षावर आणि महिनाभर या असा खर्च कसा होतो हे काढलं जातं. आणि मग याच्यातनं दारिद्र्य रेषा जी असेल त्या दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत त्याचा अंदाज काढला. आता हा सर्व्हे शेवटचा सर्व्हे 2011-12 मध्ये झाला. आणि त्यावेळेला तेंडुलकर समिती होती, केंद्र शासनाने स्थापन केली होती. आणि त्या तेंडुलकर समितीने दारिद्र्याखाली किती लोक आहेत भारतामध्ये आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये याचा सर्व्हे हा बेसिकली तेव्हा नियोजन आयोग होता. नियोजन आयोगाने समिती नेमली होती. आणि तेंडुलकर समितीने एक दारिद्र्य रेषा जी नेमली होती ती महाराष्ट्रामध्ये तेव्हा 917 रुपये होती ग्रामीण महाराष्ट्रात. म्हणजे ज्या व्यक्तीचा सरासरी खर्च हा 917 रुपयापेक्षा कमी असेल महिन्याला त्याला दारिद्र्य रेषेखाली धरलं जात असेल. हे झालं 2011-12. आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काही 24.33% वगैरे लोक दारिद्र्य रेषेखाली होते. पण युपी बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. जवळजवळ 35%, 40% हे युपी बिहारमध्ये राहायचे. नंतर 14-15 साली रंगराजन समिती आहे. रंगराजन समितीने, कारण काही लोकांचं असं म्हणणं पडलं की ही जी दारिद्र्य रेषा आहे तेंडुलकर समितीची ही खूपच कमी आहे, 917 रुपये. तुम्हाला आठवत असेल की 30 रुपये असं खर्च असेल तर गरिबी वगैरे अशी बरीच चर्चा तेव्हा खूप झाली होती त्या काळात त्या तेंडुलकर समितीप्रमाणे. त्यामुळे खूप कमी आहे. म्हणून मग रंगराजन समितीने त्याच्यामध्ये काही शिक्षण आरोग्य खर्च करून ती रेषा वाढवली. आणि रंगराजन समितीने सुद्धा दारिद्र्य रेषेखाली तेंडुलकर समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला. हा ऑफिशियल डेटा आहे तेंडुलकर समितीचा. रंगराजन समितीचा नंतर सत्ता बदलली आणि सरकारने तो नवीन रिपोर्ट काही स्वीकारला नाही. त्यामुळे तेंडुलकर समिती रेषा होती ऑफिशियल मानली. आता मधल्या काळात सर्व्हे झाले
दर 5 वर्ष अपेक्षित होतं खरं. 2017 मध्ये सर्व्हे झाला, पण ती आकडेवारी शासनाने केंद्र शासनाने नाकारली. त्यांच्यामध्ये त्या आकडेवारीचा दर्जा इतका चांगला नव्हता काहीतरी. नंतर 22-23 साली हा सर्व्हे झाला आणि 23-24 साली पुन्हा ही आकडेवारी. तर 22-23 सालची जी आकडेवारी आहे त्याच्यावर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट रिसर्चमध्ये श्रीजित मिश्रा म्हणून अर्थतज्ञ, त्यांचं सगळं काम आतापर्यंत अनेक वर्ष ते दारिद्र्यावरच काम करतात. तर त्यांनी असा प्रश्न विचारला त्यांच्या इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली एप्रिलमध्ये लेख आला त्यांचा. त्यात त्यांनी असा प्रश्न विचारला की तेंडुलकर समितीची दारिद्र्य रेषा आहे, ती जर आपण दारिद्र्य रेषा आज वापरली, म्हणजे आजच्या किमती वगैरे लक्षात घेऊन NSSO म्हणून, तर आजच्या काळात सुसंगत केली दारिद्र्य रेषा, तर आपल्याला दारिद्र्याचं प्रमाण किती मिळेल, कारण दारिद्र्य रेषा कॉन्स्टंटच ठेवायची. तर त्यांनी ती दारिद्र्य रेषा त्या आकडेवारीमधनं व्यवस्थित अभ्यास करून 2022-23च्या किमतींसाठी सुसंगत ती आकडेवारी केली आणि ती काहीतरी 1800 रुपये आता ग्रामीण भागात, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये येते. म्हणजे 1800 रुपयाच्या आसपास आहे की ज्या व्यक्तीचा सरासरी खर्च माहिती, उत्पन्न नव्हे, खर्च, उपभोग खर्च हा 1800 रुपयाच्या पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला आपल्या दारिद्र्य रेषेखाली मानलं जाईल. आणि त्यांनी रंगराजन समितीसाठी पण हेच केलं. आणि मग त्यांनी तेंडुलकर समितीची आता नवीन किमतीसाठी, नवीन परिस्थितीसाठी जी सुसंगत तेंडुलकर रेषा आणि रंगराजन समिती यांच्याप्रमाणे त्यांनी नवीन आकडेवारी काय ती मांडली. तर त्याच्यामध्ये असं येतं की महाराष्ट्रामध्ये भारतातली ग्रामीण दारिद्र्य जे आहे, तेंडुलकर समितीकडे बघायला गेलं तर साधारण 6.25% आसपास येतं. महाराष्ट्रातलं खूप जास्त 9% वर जातं आणि महाराष्ट्रापेक्षा जास्त दारिद्र्य फक्त छत्तीसगड आणि नागालँड मध्ये आहे. सर इथं थोडंसं क्लॅरिफिकेशन आपण देऊ. सरकार मान्य असलेली दारिद्र्य रेषेची व्याख्या ही जर रमेश तेंडुलकर समितीची असेल तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून काल सुसंगत पद्धतीनं त्याचं काय मॅथमॅटिकल अनालिसिस करून आता जी आकडेवारी केलेली आहे ती आता 2024-25च्या 22-23च्या आधारावरती पण सद्यस्थिती असं गृहीत धरून हे गृहीतक मांडलेलं आहे. हे बरोबर आहे? हो, बरोबर. त्याच्यातला धोका एवढाच आहे की अशा गृहीतकाला सरकार ब्लटंटली म्हणेल की हे बरोबर नाहीये, आपल्यासाठी एकच आहे आणि ते म्हणजे रमेश तेंडुलकर समिती. नाही, पण तेंडुलकर समिती मेथॉडॉलॉजी तेंडुलकर समितीचीच आहे. फक्त तेंडुलकर समितीची 917 रुपये जी दारिद्र्य रेषा होती, ती दारिद्र्य रेषा आजच्या किमती लक्षात घेताना किती वाढायला पाहिजे हेच त्यांनी केलं. म्हणजे ती दारिद्र्य रेषा फक्त त्या किमती लक्षात घेऊन आजच्या किमतीच्या लेवलला जर आणली तर आता किती लोक, या डेटा नवीन जे सर्वे आहे त्या सर्वे प्रमाणे किती लोक आता दारिद्र्य रेषेखाली येतात याचा त्यांनी अहवाल मांडला. ओके, म्हणजे इन्फ्लेशनचे आकडे पकडले आणि त्याप्रमाणे गृहीतक धरून इन्फ्लेशनचे आकडे पकडले आणि त्याप्रमाणे त्यांनी तेंडुलकर समितीची दारिद्र्य रेषा तेंडुलकर समितीचीच आहे तुमच्या ऑफिस. राईट. तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातला हा महाराष्ट्रापेक्षा फक्त छत्तीसगड आणि सॉरी हे म्हणजे महाराष्ट्रापेक्षा नागालँड आणि छत्तीसगड हे दोनच राज्य आपल्यापेक्षा दारिद्र्य वर येतात. बाकी इव्हन UP, बिहार ही सगळी महाराष्ट्र नंबर 3रा येतो. नंतर रंगराजन समितीसाठी पण हे येतं तरी तेच होतं. आणि गेल्या वर्षी सुरजित बल्लांनी एक अनालिसिस केला. त्यांनी असं म्हटलं की तेंडुलकर समिती वगैरे रेषा आपण सोडून, कारण ती रेषा खूप कमी होती. आपण तेव्हा गरीब राज्य होतो, गरीब देश होतो, तर आपल्याला ती कमी अगदी मिनिमम सर्व्हायव्हलची रेषा आपण वापरत होतो. पण आपण आता एक लोअर मिडल इन्कम अर्थव्यवस्था झालेलो आहोत, म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्गीय जागतिक त्याच्या दृष्टीने. आणि माझ्या कनिष्ठ मध्यमवर्गीय देशांसाठी वर्ल्ड बँकेने एक दारिद्र्य रेषा दिलेली, ती $3.6 पर्चेसिंग पॉवर पॅरिटी प्रमाणे ती आहे पर डे. तर ती त्यांनी लावली होती आणि त्यात सुद्धा महाराष्ट्र पहिल्या 5 गरीब राज्यांमध्ये. म्हणजे तुम्ही रंगराजन समिती लावा, तेंडुलकर समिती लावा किंवा सुजित बल्लांनी गेल्या वर्षी लोअर मिडल इन्कमची वेगळीच एक लावली, जेणेकरून दारिद्र्य रेषा पण त्यांनी वेगळी वापरली, तरी सुद्धा आपला जो एक्सपिरियन्स आहे ग्रामीण महाराष्ट्राचा हा वाईटच येतो. म्हणजे पहिल्या 5 गरीब मध्ये येईल किंवा 3 गरीब मध्ये येईल. पण ग्रामीण महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि संपन्न असं जे आपल्या पुढे पूर्वीपासून आपण मांडतोय ते काही तथ्य नाही. राईट. सर, एक आकडेवारीचं जरा थोडंसं विस्तृत विश्लेषण करायला पाहिजे आणि ते असं आहे की हे जे धक्कादायक निष्कर्ष तुम्ही मांडलेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण जे लाल रेषेमध्ये दाखवले तुमच्या मॅपमध्ये, हे बिहार हे प्रमाण 6.35 आहे, महाराष्ट्र 9.55 आहे. उत्तर प्रदेशमध्ये 6.80% आहे, महाराष्ट्र 9.55 आहे.
आणि बाकीच्या राज्याची आकडेवारी म्हणजे झारखंड आणि ओडिशा ह्याबद्दलचे तपशील जरी तिथे दिलेले नसले तरी प्रेक्षकांना, कारण उत्तर प्रदेश आणि बिहारवरती आपलं कमालीचं प्रेम असल्यामुळं प्रेक्षकांच्या दृष्टीनं हे फक्त दरडोई उत्पन्नाच्या निकषात केलेली आहे की गरिबी मोजण्याची व्याख्या याच्याशिवाय आणखी आहे, जसं की सोशल इंडिकेटर्स आहेत. गरिबी मोजण्याची व्याख्या ही उपभोग खर्चावर ठरते. म्हणजे आपण सुरुवातीला काय केलं की ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये, ग्रामीण भागामध्ये असेल तर 2400 कॅलरीज पर डे पर, शहरी भागांमध्ये असेल तर 2200-2100 कॅलरीज पर डे पर सुरू झालं. आणि त्यामध्ये थोडा शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्चही थोडस वाढलं. पण हे मुळात मिनिमम जीवनाचं स्तर जगण्यासाठी जे लागतं तो जो खर्च लागतो तो खर्च काय असावा ही दारिद्र्यरेषा ठरते. ते तेंडुलकर समितीने जी मिनिमम खर्चाची जाण ठरवली की हा खर्च तुम्हाला काय, हा इतका खर्च करण्याची तुमची क्षमता नसेल तर तुम्ही दारिद्र्यरेषेकडे. तर हा मुळात खर्चावर ठरतो, उत्पन्नावर ठरत नाही. एक्सपेंडिचर आकडेवारी मिळत नाही आपल्याला, उत्पन्नाची आकडेवारी खूप अवघड असते. सर्व्हे मधनं एक्सपेंडिचरची मिळते आणि एक्सपेंडिचर प्रमाणे हे ठरतं. एक्सपेंडिचर मध्ये गृहीतक आरोग्यावरचा खर्च, शिक्षणावरचा खर्च अशा अर्थाने की हाऊसहोल्डवरचा खर्च आहे? नाही, ह्याच्यामध्ये हाऊसहोल्डवरचा मिनिमम कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे मिनिमम कॅलरी कन्झम्पशन मिळवण्यासाठी जे पाहिजे, अधिक आरोग्य आणि शिक्षणावरचा अत्यंत मिनिमल खर्च. म्हणजे गरीब जे असतात त्या गरिबांचा खालचा 10% एवढा मिनिमल खर्च जर घातला अगदी किमान, तर ही जी दारिद्र्य रेषा येते ही तेंडुलकर समितीची दारिद्र्य रेषा. आणि त्या दारिद्र्य रेषेनुसार महाराष्ट्रामध्ये 9.2% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहेत. बिहार आणि युपीची परिस्थिती, ओडिशाची परिस्थिती आपल्यापेक्षा जास्तच आहे. ओके, म्हणजे 29 आपली जी राज्य आहेत आणि युनियन टेरिटरीज आहेत त्यांना धरून सुद्धा महाराष्ट्र कुठल्या क्रमांकाला उभा आहे दारिद्र्याच्या बाबतीमध्ये? 3. तिसऱ्या ग्रामीण दारिद्र्य. आणि हे मी स्वतः म्हणत नाही, हे आता गेल्या 2 वर्षात जे नवीन डेटा आल्यावर जे वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी फक्त मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतोय. राईट. जे जर्नल्समध्ये लेख येत आहेत, जे मांडलं जात आहे त्यात महाराष्ट्राविषयी काय दिसतंय ते समोर मी मांडतोय. वेगवेगळ्या अनालिसिस केलं. आणि ह्या सगळ्याचा आधार जो आहे तो सरकारच्याच पातळीवरती झालेला NSSOचा डेटा आणि त्याला आधीच्या 2 समितीचे संदर्भ, त्याचे 2 समिती संदर्भ आणि निरनिराळ्या अर्थतज्ञांनी केलेले त्याचे अनालिसिस. तो मी केलेला पण नाही, मी फक्त हा केअरफुली अभ्यास करून त्यातनं काय येतं आणि महाराष्ट्र मला असं दिसतोय या आकडेवारीतनं हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आम्ही एक स्वतंत्र अनालिसिस केला होता, ग्रामीण पायाभूत सुविधांची परिस्थिती महाराष्ट्रातली, त्याचा एक इंडेक्स बनवला. त्यात सुद्धा महाराष्ट्र म्हणजे दर्जामध्ये वर्ण 27वा आहे. ठीक आहे. सोशल इंडिकेटर्स बद्दल आपल्या देशाची एकूण परिस्थिती जागतिक पातळीवरती फारच भीषण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये आपण नेहमी तुलना करत असताना ज्या ज्या वेळेला आपल्याकडे महाराष्ट्राची आकडेवारी येते त्या त्या वेळेला एक आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं पर कॅपिटा उत्पन्न हे जास्त आहे, म्हणजे काही जिल्ह्याचं, आणि त्याची सरासरी जेव्हा आपण काढतो तेव्हा ती राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास जाताना आपल्याला दिसते. तर महाराष्ट्र अंतर्गत सुद्धा मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर वगैरे ह्या भागातलं दरडोई उत्पन्न हे राज्याच्या इतर भागापेक्षा अधिकचं आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आता मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की जेव्हा महाराष्ट्राची गरिबी आपण मोजतो आहोत तेव्हा नंदुरबार मधलं एक घर किंवा गडचिरोलीतलं एक घर किंवा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातलं, परभणी किंवा धाराशिवातलं एक घर किंवा सांगलीतल्या सीमावर्ती भागातलं एक घर, असं वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपण विश्लेषण केलं आणि तसं केलं असेल तर आपल्याला साधारण चित्र काय दिसतं की हे सगळ्या महाराष्ट्रात एकसारखंच आहे? कारण आपण ग्रामीण महाराष्ट्राबद्दल बोलतो. कारण एकतर आपल्याकडे NSSO सॅम्पल सर्व्हे असतो, तो जरी त्यात कुठला जो सर्व्हे केलेला आहे स्पेसिफिक कुटुंब कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात राहतं याची माहिती असते, पण तालुकावार सॅम्पल साईज खूप आणि जिल्हावार सॅम्पल साईज खूप छोटी असते. त्यामुळे साधारणपणे जिल्हावार दारिद्र्याचा अनालिसिस होत नाही. आता नवीन तंत्रज्ञान निघालंय, स्मॉल सॅम्पल एस्टिमेशन म्हणून, म्हणजे सॅम्पल साईज छोटं असेल तरी म्हणता येतं आणि त्याचा आमचा अभ्यास चालू आहे. तो झाला तर तालुका आपल्याला जिल्हावार माहिती येईल. पण तुम्ही जे जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न जे आपण सांगतो ना त्याच्यामध्ये गंमत आहे, हे कोण लक्षात घेत नाही की आपलं कसं असतं की जिल्हावार उत्पन्न काढताना समजा आता पुणे जिल्हा, तर पुणे जिल्ह्यामध्ये 3 सेक्टर आहेत, औद्योगिक सेक्टर, सर्व्हिस सेक्टर आणि अॅग्रिकल्चर सेक्टर. तर पुणे जिल्ह्यातलं शेतीचं उत्पन्न किती आहे कळतं, पुणे जिल्ह्यातलं औद्योगाचं उत्पन्न किती आहे कळतं, पण पुणे जिल्ह्यातलं सर्व्हिस सेक्टर उत्पन्न किती आहे हे कळत नाही. कारण समजा शिरवळचा माणूस पुण्यात नोकरी करत असेल त्याचं उत्पन्न कुठे धरायचं,
मग याची पद्धत काय आहे की सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन जी हा डेटा देते त्यांनी एक मेथॉडॉलॉजी आहे. ते म्हणतात की सगळ्या राज्याचं जे सर्व्हिस सेक्टर उत्पन्न असेल ते घ्यायचं, त्याला एकूण राज्याच्या लोकसंख्येने भागायचं, म्हणजे दरडोई सर्व्हिस सेक्टरचं उत्पन्न येतं. मग ते लोकसंख्येच्या प्रमाणात वेगळ्या राज्यात वेगळ्या जिल्ह्यात, म्हणजे आपण तिथे असं गृहीत करतोय की मुंबईतल्या बँकेत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आणि गडचिरोलीमध्ये पतसंस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीचं उत्पन्न सारखंच असेल आणि त्यातनं आपण गडचिरोलीचं उत्पन्न काढतोय. हा गोंधळ आहे. म्हणजे खरं तर दिसते त्या आकड्यावर त्यापेक्षा गडचिरोली, नंदुरबार यांचा डेटा यांचं उत्पन्न खूप कमी असणार आहे आणि मुंबई पुण्याचं त्याची विषमता नीट दिसत नाही. पण जेव्हा जर जिल्हावार आकडेवारी काढली आपल्याला तर मला असं वाटतं की गडचिरोली, नंदुरबार, विदर्भातले मेजॉरिटी जिल्हे, जालना आणि मराठवाड्यातले मेजॉरिटी जिल्हे, ग्रामीण महाराष्ट्राबाबत हे खूप वाईट परिस्थिती येतील आणि काही जिल्हे उदाहरणार्थ कोल्हापूर आहे, सांगली सारखे जिल्हे आहेत, हे तुलनेने चांगल्या परिस्थितीत येतील. पण मेनली विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाच्या आदिवासी भागांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या आदिवासी भागांमध्ये नंदुरबार सारख्या ही सगळं दारिद्र्य, तिथे ग्रामीण दारिद्र्य खूप कॉन्सन्ट्रेटेड असतात. राईट. तुम्ही ह्या लेखामध्ये महाराष्ट्रानं काय ढोबळ चुका केल्यात त्याचं विवेचन केलेलं आहे, पण त्याच्या आधी ह्यातलाच एक महत्वाचा भाग, आणि आता खरं तर एनएसएसचं बेरोजगारी संदर्भातलं जे सॅम्पल येतं तेही माझ्या माहितीनुसार 4.5 ते 5.5 हजार ह्याच रेंजमध्ये ते असतं. त्याच्यापेक्षा ते फार वेगळं नसतं. अपारंपरिक क्षेत्राचा जो विकासाचा दर आपण एनएसयूच्या आकडेवरती पारंपरिक मध्ये किती ग्रोथ होते आहे हे गृहीत धरून ते पकडतो, आणि आता त्यामुळं खरं तर अजूनही आपल्याकडे ऑथेंटिक अशा स्वरूपाची आकडेवारी उपलब्ध होत नसल्यामुळं जिल्ह्याच्या नियोजनामध्ये सुद्धा प्रचंड गोंधळ आहेत. पण एक स्वतंत्र विषय. आता जेव्हा महाराष्ट्र बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षाही मागास आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचे दोन मला तुमच्याकडनं त्याचे पॅरामीटर्स हवेत. देशाच्या परिप्रेक्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्राचं हे जे चित्र आहे त्याला जर यांनी धक्का बसत असेल तर याचे सामाजिक आणि प्रत्येक हाऊसहोल्ड वरती होत असलेले आर्थिक परिणाम जे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या तुलनेत, कारण ते गंगेचं खोर आहे, तिथे लोकसंख्येची घनता अधिक आहे, तर ते साधारणपणे तुम्हाला काय दिसतात? म्हणजे एकतर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे दिसतंय, म्हणजे उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणात मराठ्यांसारख्या जमीनदार, परंपरागत जमीनदार असलेल्या गटांकडनं आरक्षणाची मागणी होती. ती काय येते? कारण या गरिबीमुळे नोकऱ्यांची, उत्पन्नाची गरज आहे म्हणून, किंवा लाडकी बहीण सारख्या योजनेला एवढा प्रचंड प्रतिसाद का मिळतो? त्यातनं काही प्रमाणात लोक गैरफायदा घेत असतील, पण आता कोल्हापूरमध्ये 80% महिला ह्याच्या लाभार्थी आहेत लाडकी बहीणचा. तर मोठ्या प्रमाणात जो प्रतिसाद येतो लाडकी बहीणचा, कारण त्याला ह्या गरिबीचे त्याला परिणाम आहे, गरिबीचा त्याला आयाम आहे आणि त्यातनं हे होत आहे. त्यामुळे विशेषतः विदर्भ मराठवाड्यासारख्यातलं मागासलेपण आहे, तिथे येणारं दारिद्र्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे आणि मग तिथनं जे होणारं मायग्रेशन आहे बाहेर, हे सगळं चित्र जे आहे हे याच्यातून आपण. दुसरा भाग असा आहे की विषमता आहे. म्हणजे शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात, विशिष्ट शहरी भागांमध्ये आम्ही अभ्यास केला, त्यामुळे उत्पन्नाची विषमता प्रचंड आहे. ग्रामीण महाराष्ट्रात नुसती गरिबी नाही, उत्पन्नाची विषमता प्रचंड आहे आणि त्यामुळे जे सामाजिक ताणतणाव येत आहे, जे मोठ्या प्रमाणात आयडेंटिटी पॉलिटिक्स येत आहे, लोक जाती वगैरे या सगळ्या आयडेंटिटीज लिव्हरेज करून आर्थिक कसं काय मिळवता येईल हे बघतायत. तर हे सगळं एक राजकारण पण महाराष्ट्राचं अधिकाधिक आयडेंटिटी बेस्ड मागण्यांसाठी असलेलं राजकारण, अशा तऱ्हेचं राजकारण. त्यामुळे तुम्ही ज्या ढोबळ चुका महाराष्ट्राने केल्यात अशी जी मांडणी केली, आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आता जवळपास 55% हे शहरी मतदारसंघ आहेत आणि 45% हे ग्रामीण मतदारसंघ आहेत. त्यामुळे दुर्दैवाने सभागृहामध्ये आणि धोरणामध्ये सुद्धा आता जेवढ्या पायाभूत सुविधांची कामं शहरी भागामध्ये सुरू आहेत तेवढी कामं ग्रामीण भागामध्ये सुरू नाहीयेत हे दिसतं आहे. मधल्या काळामध्ये जलयुक्त शिवारची योजना आधीच्या सरकारने उत्तम पद्धतीने राबवली, त्यात काही तांत्रिक चुका होत्या वगैरे, पण आजही पोखरासारखी 1-2 योजना सोडली तर महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणाला बूस्ट देईल अशी कोणतीही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू नाही, हे वास्तव आहे. पण सरांनी ज्या ढोबळ चुका महाराष्ट्राने केल्या असं म्हटलंय त्याच्यामध्ये 3-4 मुद्दे महत्वाचे मला वाटतात. महाराष्ट्रातील प्रमुख पिके म्हणजे कापूस, सोयाबीन, ऊस आणि भात या चारही पिकाबाबत चिंताजनक परिस्थिती आहे. म्हणजे उत्पादन खर्च वाढतोय आणि त्याला भाव मिळत नाही, हा एक भाग. दुसरा, महाराष्ट्रात शेतमजुरीचा दर, खास करून महिला मजुरांना दर जो मिळतो तो देशातला सर्वात कमी आहे. शेतकरी याच्याशी सहमत होणार नाहीत, कारण शेतकऱ्यांना त्यांचं स्वतःचं गणित जुळवायचं तुम्हाला माहिती आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा की छोट्या शेतकऱ्यांचं आर्थिक गणित नीट बसावं यासाठी लोकसंघटन आवश्यक होतं, ते झालेलं नाही असं तुम्ही म्हणत आहात. आणि बरोबरच ग्रामीण भागामध्ये बिगर शेती उद्योग येणं अपेक्षित आहे असं घडलेलं नाही. ह्या ज्या महाराष्ट्राच्या चुका आहेत
ह्या चुकातनं ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. पण या चुकांना आणि कन्सिस्टंट दुर्लक्ष आणि दुसरा एक गैरसमज की रस्ते बांधले की विकास होतो हा एक गैरसमज महाराष्ट्रात फार पसरलाय. आणि आज इव्हन शहरात ग्रामीण भागामध्ये रस्ते बांधणी हा जो कार्यक्रम आहे हा एक कलमी विकास कार्यक्रम सुरू आहे. अनावश्यकपणे रस्ते बांधले जात आहेत. पण या ज्या पायाभूत गोष्टींवर काम करायला पाहिजे. म्हणजे आज सोयाबीनला मला भाव मिळत नाही, सोयाबीनची खरेदी होत नाही, सोयाबीनचा खर्च वाढत चाललेला आहे. किंवा कापसाची पण हीच परिस्थिती आहे. अख्खा मराठवाडा विदर्भात सोयाबीन कापसावर. शेतमजुरात आपण शेतकरी महिलांना आज 200 वरनं 250 रुपये ही मजुरी झालेली आहे. शेतकऱ्यांनी जास्त वाटते कारण शेतकऱ्यांना पुढे भाव मिळत नाही हा महत्वाचा प्रश्न. त्यामुळे त्यांना ती न परवडणारी वाटते. पण ह्याचा अर्थ ती भरपूर आहे असं नाही. म्हणजे ओडिशा वगैरे सारख्या आसाम मधल्या राज्यांमध्ये पण महिलांचे शेतमजूर जर आपल्यापेक्षा जास्त आहे आणि ते काम सुद्धा पूर्ण वेळ मिळत नाही, थोडा वेळ मिळतो. तर मला वाटतं आपली जी पिकं आहेत ते एकतर आपल्याला या कापूस, सोयाबीन, भात या पिकांपासून दूर जाऊन वेगळे पर्याय शोधले पाहिजे. त्याच्यासाठी जी काही इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट पाहिजे म्हणजे त्यासाठी मार्केटिंग पर्यंत जी व्यवस्था लागेल, गोडाऊन लागतील, रस्ते लागतील, पणन व्यवस्था लागेल, कर्ज व्यवस्था लागेल, वित्त व्यवस्था लागेल, हे सगळं सिस्टम पुन्हा एकदा नीट बांधून घेण्याची गरज आहे. आपण विकतो कसा माल तर शेतकरी उत्पादक कंपन्या आपण खरंच नीट उभ्या करतोय का, त्यांचं जाळं तयार झालं पाहिजे. पाण्याचा वापर, पाणी वापर संघटनात व्यवस्थित राहून पाणी समन्वयी पद्धतीने पाणी वापरलं पाहिजे. तिथे त्यातनं यासाठी जे लोक संघटन पाहिजे त्याच्यावर खरं तर आजचं नवीन राजकारण बेस्ट असायला पाहिजे. राईट. शेवटचा प्रश्न आहे आणि हे महाराष्ट्रासाठी अत्यंत लांछनास्पद आहे की महाराष्ट्र हे बिहार, उत्तर प्रदेश आणि तत्सम सगळ्या राज्यापेक्षा मागास आहे. पण तुम्ही एक पॉलिटिकल स्टेटमेंट केलंय म्हणून या मुद्द्यावर अधिक विस्तृत चिंतन होणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणत आहात की महाराष्ट्र हा या राज्यापेक्षा का गरीब आहे. पण तुम्ही असं म्हणताय की महाराष्ट्र शासनातली मंडळी हिंदू, मुसलमान, हलाल झटका, औरंगजेब वगैरे राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यातून थोडा वेळ काढून या प्रश्नाकडे थोडं लक्ष देतील अशी प्रार्थना. तर आता हे जर पॉलिटिकल स्टेटमेंट आहे एका अभ्यासकाचं तर गेल्या 10 वर्षामध्ये हे सरकार आहे आणि ते काय करतं आहे ते तुम्ही म्हणालाच आहात. त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये राज्य स्थापन झाल्यापासूनचे जे राज्यकर्ते होते त्यापैकी कुणाला जबाबदार धरता येईल का, व्यक्तिशः तुम्हाला कुणाला जबाबदार धरता येतं का, आणि आत्ताची जी डिस्पेन्सेशन आहे त्याबद्दल तुमचं मत काय? व्यक्तिशः धरण्याचा प्रश्न नाही, पण आता मला वाटतं महाराष्ट्राच्या लोकांचे जनतेचे मूलभूत मुद्दे आहेत. म्हणजे रोजगाराचा प्रश्न आहे, शेतीच्या उत्पादनाचा प्रश्न आहे, दारिद्र्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. हे सगळे मुद्दे केंद्रस्थानी न राहता धार्मिक मुद्दे, भावनिक मुद्दे, हे मुद्दे करून जे राजकारण सातत्याने केलं जातं आणि या राजकारणातनं मग बाकीचे मुद्दे जे मागे पडत आहेत राजकारणच होत नाहीये त्याचं आणि लोक सुद्धा त्या मुद्द्यामध्येच गुंतून राहत आहेत. तर ही परिस्थिती झाली तर राजकीय दबाव लोकांचा कसं तयार होईल की हे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा हे प्रश्न आहेत हे लक्षातही येत नाही. म्हणजे आतापर्यंत गेल्या वर्षभर मी बोलतोय की महाराष्ट्रातलं दारिद्र्य खूप आहे पण त्याचा काय फार राजकीय परिणाम वगैरे असं दिसत नाहीये. तर मला वाटतं या प्रश्न आता गंभीर होत चालले, त्याकडे लक्ष देणं गरजेचं. राईट. पण अगदीच गेल्या 3 दशकाची जरी फोड आपण केली, कारण 2 मधली 10 वर्ष आणि आत्ताची समजा 5 वर्ष गृहीत 2 ते 15 वर्ष हे आधीचं एक आघाडीचं सरकार आणि आताचं महायुतीचं सरकार असं जरी आपण बघितलं, कारण आता जरा जे ह्या वयातले लोक आहेत जे 40-50 आहेत त्यांना तरी हा सगळा राजकीय प्रवास माहिती आहे. म्हणून तर गेल्या 3 दशकामधली राजकीय पक्षाची म्हणजे सत्ताधारी म्हणून जी वाटचाल दिसतेय तर ह्यापैकी कुणाला आपल्याला जबाबदार धरता येईल की ह्यांच्याकडे असं व्यापक दृष्टिकोन एवढंच नव्हतं? म्हणेन की 11-12चा जो सर्वे होता त्याच्यामध्ये महाराष्ट्राची एवढी वाईट परिस्थिती नव्हती. ओके. आणि पुढच्या 15 वर्षात जे झालेलं त्याच्यामध्ये महाराष्ट्राची वाईट परिस्थिती दिसते आहे आणि ती वाईट परिस्थिती नुसती दिसते असं नाही तर त्याच्याकडे बघून काहीतरी गांभीर्याने विचार करण्याची मनस्थिती कोणाचीच. आणि हेही सर तेव्हा होताना दिसतं आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती प्रचंड प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट होते आहे आणि केंद्र सरकारचं दरवर्षी बजेटमध्ये जे 1 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट वरती असलेलं जे कॉन्ट्रीब्युशन ते सांगतात बजेटमधलं त्यात बहुतांश वाटा हा महाराष्ट्राच्या वाट्याला येतो आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर दावोसमध्ये जाऊन आपण वेगळ्या पद्धतीचे करार करतो आहोत, पायाभूत सुविधासाठी काही शहरं निवडून तिथे स्मार्ट सिटी आणतो आहोत. आणि तरीही तुम्ही जे विश्लेषण केलं आणि जे आकडेवारीतून दिसतंय की महाराष्ट्र हा गरीब होता, अधिक गरीब होत चालला आहे आणि त्या ग्रामीण भागाकडे कोणाचंच लक्ष नाही. मला आशा आहे सर की तुम्ही हे जे विश्लेषण केलं आहे त्याकडे नॉन पार्टिझन पद्धतीने आपले राज्यकर्ते बघतील आणि
राजकारणाच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राला काय दिशा देता येईल ह्या दृष्टीने विचार करतील. सर, थँक्यू सो मच सर, धन्यवाद.